हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओत. हाय कर देवांश. फटाके वाजवले ना. हाय अंशिका. पेशंट आमचं. उठायचं नाही तुला. इकडे चालू आहे फराळाचं. काय चालू आहे? काय खातोय देवांश? खिचडी खातोय ना. तुला नाही खायची का बरं? नाही खायची. आज काय खाऊ घालू? इकडं काय चालू आहे? काय करू राहिले? यांना 9 दिवसाचा उपवास आहे ना. ते एकटेच पकडणार आहे, पण आई पण म्हणते मला पण पकडायचं आहे 9 दिवसाचा. आणि अगं आमच्या घरात इतका पाऊस चालू आहे ना कालपासून, आमचं पूर्ण घर गळायला लागलंय. काय सांगा तुम्हाला, फार कठीण परिस्थिती झाली घराची. सगळीकडं त्यानं ओलं ओलं झालंय सगळं. खिचडी परतलेली आहे कारण त्यांना जायचं आहे कामाला. हे बघा अजून पण खूप पाऊस चालू आहे. सांगता येत नाही पावसाचं अजून पण. काय रात्रीपासून एकदम ढगफुटी आणि पाऊस चालू आहे कालपासून. इकडं आईंचं चालू आहे देवपूजा करणं. काय खाऊ घालू? ढगफुटी झाली ना. आपल्या इकडं रात्री काय ढगफुटीपेक्षा कमी होतं काय? इकडं आईंचं चालू आहे देवघर आवरणं, देव घासणं चालू आहे. काय इतक्या वेळ हातानं खात होता, मला पाहिलं का लगेच खाऊ घाल. उठ ना बाई, तुझा हात बरा आहे? दाखव ना हात. अजून थोडीशी सूज आहेच, जर नाही राहिलं उद्या परवा तर तिला न्यावंच लागन परत. आईंच्या पायाचं पण आता थोडंसं बरं आहे, पण अजून ते दुखतोच पाय. तिथं 2-3 दिवस ठणक राहीनच. पावसाने सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. यात्रेत कोणाला जायचंय? यात्रेत कोणाला जायचंय? जायचं ना. जम्पिंग खेळायचं हात बऱ्या झाल्यावर तिला. मी काल किचन आवरलेलं आहे बघा, पण आता खूप पसार आहे कारण पावसामुळं ना बाहेर काहीच काम करता येत नाही आहे. आणि त्यात आमचा बेसिंगचा नळ पण झालेला आहे खराब. बेसिंगमध्ये पण भांडे वगैरे घासता नाही येते, त्यामुळे बाहेरच घासावं लागेल. आता पाऊस उघडल्याशिवाय काय. पाऊस पण असा आहे ना का बस. चला आता मी भेटते तुम्हाला थोड्या वेळानं घट वगैरे बसवल्यानंतर. आता माझं सगळं काम आवरलेलं आहे आता, आणि यांचा पण चाललाय आराम. उठ ना बाई तू. काय झोपली? उठ रे. त्यांना लय थंडी वाजली आजी ना त्यांना. तुला झोका द्यायचा का? आणि काय काय टाकलंय पसारा हे बघा. किती टाकलाय पसारा. आणि त्याला म्हणलं टोचन, तो म्हणतो नाही टोचत त्याला. जाऊन दे, ऐकत नाही ते. काय करावं. आमच्या झाडाची मस्त सीताफळ आलेत आता, या खायला सगळ्यांनी. दादा खायचं का नाही सीताफळ? चिवून टाकायला सगळं. ते नाही पाहिजे. घट वगैरे बसून झालेलं आहे. ते पडदा खराब झाला त्यामुळं साडी लावलेली आईंनी. साडी पण एकदम व्यवस्थित बसली, ती फक्त थोडीशी टाचावं लागत वर. रांगोळी दिसली. आपल्या व्हिडिओच्या कमेंट वाचल्या काय तुम्ही कालचे? तुम्ही तुमच्या लेकीला काही शिकवून पाठवलं का नाही सासरी? सगळं पाठवलं, सगळं शिकून पाठवलं, पण ते काम करताना तिचे व्हिडिओच नाही घेते. तुम्हीच ऐका आता. तुम्ही माझ्या व्हिडिओला दरवेळेस कमेंट करताना कोमल खूप मंद आहे, तिला काहीतरी शिकव. तर असं काही नसतं. सगळ्यांना सगळ्या गोष्टी येत असत्या, फक्त
काय म्हणतात तसं आता सगळ्यात तुम्ही पण एक लेडीज आहात, तुम्ही पण सासरीनं आणता. सासरी काम करावं लागतं का हे नाही करावं लागत ते तुम्हालाच माहिती आहे. आपण काय बोलणार जास्ती आहे की नाही? मग सासरी काय काम चुकतं का? सगळं काम करते पण एवढं एका हळू करते. एखाद्याचा स्वभाव राहतो कोणाचा. आमचं कसं लेकरं झोपले का तोपर्यंत काम वाढायचं आणि आमचे लेकरं सांभाळायला कोणी नाही, त्यामुळं आम्ही गडबड करतो कामाची, एवढंच आहे. त्यामुळं आमचं काम पटपट आवरून आम्ही जिकडं तिकडं करून बसून घेतो. त्यांचं तसं नाही, त्यांचं दिवसभर काम चालतं. त्यांचे सगळ्यांचे वेगळे वेगळे प्रकार राहतात करायची. आमच्या इथं तसं नाही. आमचं एकदा स्वयंपाक केला सकाळी का तेच संध्याकाळी स्वयंपाक करावा लागतो. आणि चहा एकदा सकाळी झाला का तेच 4 वाजता चहा करावा लागतो. त्यांच्या घरी प्रत्येक वेळेस कोणी येतं जातं ते वेगळं आणि नाश्ते वेगळे, स्वयंपाक वेगळा. त्यामुळं त्यांचा पसारा आवरला जात नाही. हिचा हात बघा एकदा सुजलेला तर आहेच अजून, नाही जर राहिलं तिला न्यावंच लागेल दवाखान्यात. तुमचा पाय बरा आहे का आई आता? तुमचा पाय पण दुखतोच अजून. तर असं आहे आता. प्लीज कोमलताईला काही कमेंट करू नका. असं नाही की म्हणजे ते काम करत नाही, ते काम करतात पण काय होतं त्यांचे व्हिडिओ येत नाही. ते असं म्हणतात का काम करताना दरवेळेस आणि ते नेमकं बस काय कोमला त्या खेळायला आणलं बरं. ते असं म्हणतात का ते काम करताना मग ते बोलता नाही येत व्यवस्थित. ते काम करताना परत हे व्हिडिओ घेतला व्यवस्थित येत नाही. त्यामुळे ते बसलेले असले का मग व्हिडिओ घेतात आणि त्या बसलेल्या निवांत केव्हा असतात जेवतानाच ते, त्यामुळे ते नेमकं तेव्हाच व्हिडिओ येतो. नाही लागलं ते तेव्हाच व्हिडिओ येतो. त्यामुळे ते दरवेळेस व्हिडिओमध्ये जेवतानाच दिसतात. धोका देऊ आणि सगळ्या गोष्टी माणूस काय म्हणतं अनुभवानं शिकतं. काय आईच्या पोटातून कोणी शिकून येत नाही कोणती गोष्ट. तुम्ही हो का आम्ही हो. पोटाचा विषय आला का तुझं पोट लगेच दुखायला लागलं का? बरं दुखतं. कुठं जायचं मग पोट दुखतं तर? डॉक्टरकडं. डॉक्टर औषध देईन तर पिते ना. मग कशाला डॉक्टरकडे जायचं? तूच करायचं बघा. 8वा आजोबा दुनियातला. औषध तू उठ ना आता. तुझा हात बरा आहे का आता? बरा आहे ना? तुला उठायचंच नाही ना आज? बरं नको पिऊ, ओरडू नको. नाही प्यायचं? बरं. मला दुकानात जायचं आहे पण आता जावा का नाही ते पण कळा ना, कारण आभाळ तर खूप आलंय आता. येईनच पाऊस आहे. थोड्या वेळ पडून ऊन आणलं परत पाऊस येईल. बस का अजून द्यायचा का? याला झोक्यातून उठायचंच नाही. आता पलंगावर पण नाही बसते ना 10 दिवस. 15 दिवस नाही बस पौर्णिमा होईपर्यंत. त्यामुळे आम्ही गादी वगैरे सगळं काढून टाकलं. याच्यावर तर याच्यावर पसारा मांडला. कोणीचा बघा ती पण बसू नाही. पण ते नाही लक्षात राहते. एखाद दिवस तरी बसण्यात येतच नाही. 15 दिवसात एकदा तरी येतच बसण्यात. कोणी येतं जातं ना ग जेंट्स लोक मग बसतं ते बसायला. हां कोणी आलं गेलं तर खुर्च्या 2 ते एक दुकानात आहे. एक तुटली. 2च खुर्च्या आहे घरी. 4 खुर्च्या होत्या. हां लगेच झोपून घे. याला 3 तास झाला मी झोका देते. किती अर्धे भांडे होईपर्यंत झोपला 15 मिनटं. 1 तास झोका द्यायला 15 मिनटं झोपला. नंतर रागवले तेव्हा थोडा वेळ झोक्यात खेळला. अर्धे कपडे होऊस तर पप्पा संध्याकाळी येते. पप्पा गेले कामाला. हां बिलं संपल्यावर येणार ना? बरं रडू नको हां पप्पा लिहूस तर. मी जाऊ कामाला.
मला सोडून राहतो का तू आईस्क्रीम आणायची बरं आणू दिसती ना. तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा. काळजी घ्या, ताजी घ्या, काळजी घ्या. आपण भेटू पुढच्या व्हिडिओत. म्हण ना आपण भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय बाय करा. देवांश तू कुठे? बाय कर. बाय अंशू.